ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज ज्ञानमिती प्रोक्त मज्ञानम यदंतोन्यथा. भगवंत आता अर्जुनाला क्षेत्र म्हणजे काय सांगितलं, क्षेत्रज्ञ म्हणजे काय हेही त्यांनी सांगितलं, आणि आता ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय हे सांगताय. आता ज्ञान म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं, परब्रह्माचं स्वरूप जाणणं. हे जाणल्यानंतर माणसाच्या हालचालीमध्ये म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये, आचार विचारामध्ये बदल घडतो आणि त्या बदलावरून लक्षात येतं की ह्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. ते बदल भगवंताने सांगितले की हे ज्याच्यामध्ये दिसून येतं तो ज्ञानी आहे, त्याला ज्ञान प्राप्त झाले असं समजायचं. त्याचे हे गुण भगवंत सांगतायत की अमानित्व, अदंभित्व वगैरे, किंवा जन्म, जरा, दुःख, व्याधी हे जे शरीराचे विकार आहेत त्याचा जो आधीच विचार करतो आणि त्याप्रमाणे आपली उपासना लवकर सुरू करतो, पुढे वेळ होईल तेव्हा करू असं तो थांबत नाही. सगळीकडे बघण्याची त्याची समत्व दृष्टी झालेली असते, द्वंद्वमोहाच्या पलीकडे तो गेलेला असतो. आणि याहून महत्त्वाचं म्हणजे भगवंताच्या ठाई त्याची अव्यभिचारिणी आणि अनन्य अशी भक्ती असते. आता या भक्तीचा परिणाम किंवा ह्या ज्ञानप्राप्तीचा परिणाम काय होतो त्या उपासना करणाऱ्यावरती, तर अध्यात्म ज्ञान नित्यत्व. अध्यात्माचं जे ज्ञान आहे, अध्यात्माचं ज्ञान म्हणजे परब्रह्माला जाणण्याचं ज्ञान. हे जे ज्ञान आहे हेच नित्य ज्ञान आहे, हेच खरं ज्ञान आहे. आणि बाकीचं जे ज्ञान असतं म्हणजे जे आपण प्रपंचाची आवश्यकता, जीवनाची आवश्यकता म्हणून मिळवतो, ते काही आपल्याला परब्रह्मापर्यंत पोचू देत नाही, किंवा तो मार्ग परब्रह्मापर्यंत जाण्याचा नाहीच आहे, तो फक्त ऐहिक सुखाचा मार्ग आहे. म्हणून अध्यात्मज्ञान जे आहे ते नित्यत्व आहे. आणि तत्वज्ञान अर्थदर्शन, तत्वज्ञान जी सांगतात त्याचा जो अर्थ आहे, त्याचा जो गाभा आहे, त्याचं दर्शन होणं म्हणजे ज्ञेय जी वस्तू आहे, जी जाणण्यास योग्य आहे, जी जाणून घेतली पाहिजे, ती म्हणजे परब्रह्माचं स्वरूप. त्या परब्रह्माच्या स्वरूपाचं दर्शन होणं आणि अध्यात्मज्ञान हेच सत्य आहे असं मानणं, किंवा हेच नित्य आहे हे मानणं, हे जाणणं किंवा हे अनुभवणं म्हणजेच एतज्ज्ञानमिति प्रोक्तम. ह्यालाच खरं ज्ञान असं म्हणायचं. म्हणजे जे मिळवायचं आहे ज्ञान, जे जाणून घेण्याचं आहे ज्ञान म्हणजे जाणणे. तर जे जाणून घ्यायचे ते काय जाणून घ्यायचं, तर व्यावहारिक जगात जे आपण ज्ञान म्हणतो ती केवळ माहिती असते, ती माहिती आपण जाणून घेतो. पण हे जे आहे हे आत्मस्वरूपाचं ज्ञान जाणून घेणं म्हणजे ज्ञान आहे. आणि एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतः अन्यतः. यदतः म्हणजे यापेक्षा जे उलट आहे, वेगळं आहे, त्याला अज्ञान असं म्हणायचं. अशी ज्ञान आणि अज्ञानाची रूप किंवा त्याचे गुण, आचरणामध्ये दिसणारा बदल हे भगवंताने सांगितलेलं आहे. आता अज्ञान म्हणजे काय असेल, तर जो ज्ञानी आहे तो अमानी असतो, म्हणजे त्याला कुठलाही मान, आदर, सत्कार नको असतो. याच्या उलट काय होईल, अज्ञान कशाला म्हणायचं, की जो नेहमी मान, सत्कार ह्याच्याच मागे लागलेला आहे, इंद्रियांबद्दल त्याच्या मनात वैराग्याची भावना नाही आहे, तो इंद्रियांचे लाड पुरवतो आहे, इंद्रियांना स्वैर वागू देतो आहे. आणि आपल्याला जरा येणार आहे, व्याधी येणार आहे, मृत्यू येणार आहे, तेव्हा हा काळ किती आपल्या आयुष्याचे माहीत नाही, पण ह्यापुढे व्याधी येणार हे तर निश्चितच आहे. तर त्याच्या आधीच आपण ज्ञानप्राप्तीचा म्हणजे परमात्मा तत्त्व जाणण्याचा प्रयत्न सुरू करायला पाहिजे. हे तो जाणतच नाही, कारण तो पुत्र, दारा आणि गृह याच्यामध्येच मग्न झालेला असतो. असं बरोबर ज्ञानी व्यक्तीच्या विरुद्ध आचरण जे असेल त्याला अज्ञान असं म्हणायचं. ज्ञेयम यत् तत् प्रवक्ष्यामि यज ज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म न सत्तं न सदुच्यते. ज्ञेय, ज्ञेय म्हणजे ज्ञान धातूपासून झालेलं हे रूप आहे. ज्ञा म्हणजे जाणणे आणि ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य. जन्माला येऊन काय जाणून घ्यायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे, तर यत म्हणजे जे, ते मी प्रवक्ष्यामी. वचवक्ष म्हणजे सांगणे. आता प्रवक्ष्यामी म्हणजे विस्तार आणि सविस्तर सांगतो. ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामी. आणि हे का सांगतोय मी तुला, तर यज ज्ञात्वा अमृतम अश्नुते. यज यत ज्ञात्वा अमृतम अश्नुते.
अरे ह्या जाणण्यामुळे तुझा काय फायदा होणार आहे, फायद्यापेक्षा सुद्धा लाभ काय होणार आहे तुला, तर यज्ञ ज्ञात्वा, जे जाणून अमृतम अश्नुते, तू अमृत प्राप्त करशील. आता अमृत प्राप्त करणं म्हणजे मोक्ष मिळवणं, आणि मोक्ष मिळवणं म्हणजे जन्ममरणातून मुक्तता मिळवणं. ही गोष्ट किती अवघड आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण जी जी कर्म आपण करतो ती संचितात साधतात, त्याचं चांगलं वाईट फळ भोगायला लागतं. ते फळ परिपक्व झालं की पुन्हा जन्म घ्यायला लागतं, आणि ते जन्ममरणाचं चक्र चालू राहतं. जे जाणण्यास योग्य आहे ते जाणून घेतलं की मग काय बी अमृताचा लाभ होईल. आता हे अमृत तत्व म्हणजे हे परब्रह्म तत्व कसं आहे त्याचं वर्णन भगवंत करताय की ते अनादिमत परमब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. अनआदिमत, त्याला आदी नाही, सुरुवात नाही. तर ते कसं आहे, अजन्म आहे. त्याला सुरुवात केव्हा झाली, ते निर्माण केव्हा झालं हे काहीच सांगता येत नाही. म्हणून ते अनादिमत आहे आणि परमब्रह्म आहे. श्रेष्ठ असं ब्रह्मस्वरूप ते आहे. न सत न असत उच्चते, ते सत पण नाही आणि ते असत पण नाही. सत आणि असत इथला फरक काय आहे, तर सत म्हणजे अस्तित्वात असणारं जे गोचर आहे, जे आपल्याला इंद्रियांना दिसतं, डोळ्याला दिसतं, म्हणजे जे ऐहिक जग आहे, सृष्टी, चराचर सृष्टी, याला क्षर असे म्हणतात. आणि जे असत आहे की जे आपल्याला दिसत नाही, अव्यक्त आहे, अशी जी सृष्टी म्हणजे परब्रह्म तत्व, त्या दोन्हीच्या पलीकडे हे परब्रह्म आहे. कारण काय की सत आणि असत हे दोन्ही त्यांनीच निर्माण केलेलं असल्यामुळे न सत न असत उच्चते म्हणजे म्हणतात. तर या परब्रह्माचं स्वरूप कसं आहे त्याचं वर्णन भगवंत करताय की ते अनादी आहे, परब्रह्म आहे, सत आणि असत याच्या पलीकडचं आहे. आणखीन ते कसं आहे तर इथे विश्वरूपाचं जे वर्णन आपण पाहिलं किंवा साक्षात विश्वरूप जे भगवंतांनी दाखवलं त्याचाच थोडासा भाग पुन्हा इथं येतो आहे की सर्वत पाणीपादम तत् सर्वतोक्षि शिरोमुखम सर्वत श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. ते जे रूप आहे ते कसं आहे, सगळीकडे त्याला पाणी म्हणजे हात आहे, पाद म्हणजे चरण पाय आहेत, सर्वतः अक्षी शिरहा मुखम, सगळीकडे त्याला मस्तक आहे, अक्षी म्हणजे नयन आहे आणि मुख म्हणजे तोंड आहे. जे विश्वरूप पाहिलं की सहस्र हजारो अशी बघू तिकडे आपल्याला मुख दिसत आहेत, हात दिसत आहेत, पाय दिसत आहेत, डोळे दिसत आहेत. तेच वर्णन इथं पुन्हा आलेलं आहे. सर्वतः श्रुती, श्रुती म्हणजे कान, श्रुतिमल लोके, लोके म्हणजे ह्या जगाला व्यापून हे असं जे रूप आहे की जिकडे पाहू तिकडे हजारो बाहू वगैरे असणारं रूप, ते सर्व आवृत्य तिष्ठती, त्यांनी या सगळ्या जगाला आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. हे सगळं जग त्यांनी झाकले जणुके आवृत्त केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे जे तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे की जे जाणल्यामुळे तुला जन्ममरणात्म मुक्तता मिळणार आहे, असं हे तत्व, हे परब्रह्म या लोकामध्ये सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. आता विरोधाभास वाटणारे असे याचे हे सगळे गुण आहेत. सर्व इंद्रिय त्याला आहेत, परंतु कसे आहेत, गुणांचा आभास आहे. इंद्रियांचे जे जे गुण असतात किंवा जी कार्य आहेत किंवा त्रिगुणही जे गुण आहे, हे सगळं त्याच्या ठिकाणी उपभोग घेत असला तो तरी ते नाहीत. म्हणजे त्याला कोणतेही इंद्रिय नाही, तो निर्गुण आहे, कोणतेही गुण त्याच्या ठिकाणी नाही. सर्वेंद्रिय गुणाभासम, गुणांचा त्याच्या ठिकाणी आभास होतो. सर्वेंद्रिय विवर्जित, सगळ्या इंद्रियांच्या पासून तो विवर्जित आहे, म्हणजे इंद्रियही त्याच्या ठिकाणी नाही आणि इंद्रियांच्या गुणांचाही त्याच्यामध्ये आपल्याला आभास होतो. म्हणजे असं वाटतं की भगवंत मुखाने खातोय, भगवंत हाताने काम करतोय, कारण आपल्या देहासारखी आपण भगवंताच्या देहाची कल्पना करतो आणि म्हणून आपण गुण आणि इंद्रिय या सहित भगवंत आहे असं मानतो. परंतु वस्तुतः पाहिलं तर ते निर्गुण निराकार रूप आहे. त्यामुळे इंद्रियांचा गुणांचा भास होतो, परंतु इंद्रियच त्याच्या ठिकाणी नाहीत. असक्तम, तो कशामध्येही सक्त म्हणजे अडकलेला नाही किंवा गुंतलेला नाही, तो असक्त आहे, म्हणजे सगळ्यापासून विलग आहे, दूर आहे, कुठेही अडकलेला किंवा आपल्याला सापडणारा नाही, सगळ्यापासून विरक्त आहे. आणि असक्तम सर्वभृत,
पण हे सगळे जग मात्र त्यांनी धारण केलेलं आहे. जग धारण केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, तरी पण त्याच्यामध्ये तो असक्त म्हणजे अडकलेला नाही, त्याच्यापासून तो बांधला गेलेला आहे, तो बाजूला आहे. नंतर कसं आहे तो असक्तम सर्वभृतचैव निर्गुणम गुणभोक्तृच निर्गुण आहे. त्रिगुण जे सत्वरजतम आहेत त्या गुणांच्या तो पलीकडचा आहे, कारण गुण ही प्रकृतीपासून निर्माण झाले आणि प्रकृती त्यांनी निर्माण केली आहे, म्हणजे तो गुणरहित आहे. आणखीन कसं आहे तर निर्गुणम गुणभोक्तृच, निर्गुण जरी असला तरी गुणांचा उपभोग मात्र तो घेतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे परब्रह्माचं तत्व जे अंशरूपाने असतं आत्मरूपामध्ये, ते काय करतं की प्रकृतीने म्हणजे प्रकृतीच्या त्रिगुणांनी जे उपभोग घेतलेले असतात त्यांचा खरा उपभोग हा भगवंत म्हणजे परब्रह्म तत्व जे आपल्या शरीरात आहे ते त्याचा उपभोग घेत असतं. म्हणजे गुणांचा भोगता तो आहे, पण असं असून सुद्धा तो स्वतः मात्र निर्गुण आहे. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयम दूरस्थम चांतिके च. बहिही अंतच, बहिही म्हणजे बाहेर आणि अंत म्हणजे आत. सगळ्या भूतांच्या तो आत आहेच आणि शिवाय बाहेरही आहे. सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये तो आहे. म्हणजे आपल्यामधलं जे चैतन्य, जी जागृती, आत्मतत्व की जे गुणांचा उपभोग घेतं ते सगळ्यांच्या आतही आहे आणि सगळ्याला व्यापून पुन्हा ते दशांशाने उरलेले असल्यामुळे ते बाहेरही आहे. ते अचर आहे आणि चरही आहे. चर म्हणजे हलणारं म्हणजे हालचाल करणारं, गती असणारं, आणि अचर म्हणजे जागेवरून न हलणारं, स्थिर एका जागी असणारं. म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर ते अचर आहे, कारण ते कुठे जात नाही, येत नाही, काही काम करत नाही आणि सर्व भूतमात्रांमध्ये ते व्यापलेलं आहे, म्हणजे ते चर पण आहे. भूतानाम अचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तदविज्ञेय. सूक्ष्मत्वात म्हणजे ते इतकं सूक्ष्म आहे की सूक्ष्मत्वामुळे ते अविज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य आपण पाहिलं, विज्ञेय हा वी त्याला अजून उपसर्ग लागला म्हणजे विशेष जाणण्यास योग्य, पण हा नकारार्थी उपसर्ग लागल्यामुळे जे जाणून घेणं हे शक्यच होत नाही, अशा प्रकारचं ते अविज्ञेय आहे. म्हणजे सूक्ष्मत्वामुळे ते आपल्याला अविज्ञेय आहे, ते आपल्याला जाणून घेता येत नाही. आता तुकारामांनी कसं म्हटलंय की अणुरणीय ठोकळा तुका आकाश एवढा, म्हणजे इतकं अणुरेणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म असं त्याचं रूप आहे. आणि ते दूरस्थंच अंतिकेचत, त्याचा निवास कुठे असतो तर ते दूर पण आहे, म्हणजे आपल्यापासून खूप लांब पण आहे. दूरस्थ म्हणजे दूर पण आहे, पण दूर असूनही ते पुन्हा अंतिके, अंतिके म्हणजे जवळ पण आहे. म्हणजे आपल्याच अंतरंगात ते, आपल्याच हृदयामध्ये ते आहे. म्हणजे आपल्या जवळ पण आहे आणि आपल्यापासून ते दूर पण आहे. अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम भूतभर्तृच तज्ज्ञेयम ग्रसिष्णू प्रभविष्णूच. आता त्या परब्रह्माचेच हे गुण चाललेत की ते सूक्ष्म आहे, ते अचरही आहे, चरही आहे, ते बहीही आहे, अंतर पण आहे, सर्वेंद्रिय गुणांचा आभास त्याच्यामध्ये आहे, इंद्रिय त्याला नाहीत. आता आणखीन त्याचा गुण सांगितला आहे की ते कसं आहे, अविभक्त आहे, म्हणजे त्याचे भाग नाही आहेत, ते अखंड आहे, सलग आहे. पण असं असून सुद्धा सर्व प्राणीमात्रांमध्ये ते विभागून राहिलेलं आहे. म्हणजे एकीकडे त्याचं अविभक्त हे रूप आहे, तर दुसरीकडे त्याचं विभक्त हे रूप आपल्याला दिसतं. म्हणजे अविभक्तमच भूतेषु विभक्तमिव, अविभक्त असलेले हे प्राणीमात्रांमध्ये मात्र विभक्त झाल्यासारखं स्थित म्हणजे राहिलेलं आहे. भूतभर्तृच तज्ज्ञेयम. आता भूतभर्तृ, भूत म्हणजे जन्माला आलेले प्राणीमात्र आणि भर्तृ म्हणजे त्यांना धारण करणारे. तर हे भूतांना धारण करणार आहे. धारण करणारं म्हणजे त्यांची उत्पत्ती, स्थिती, लय या सगळ्या अवस्थांना तेच कारणीभूत आहे, किंवा हे सगळं त्या शक्तीकडूनच केलं जात असतं, म्हणून ते भूतांना धारण करणार आहे. ग्रसिष्णू आहे म्हणजे ग्रासणारं आहे, आणि प्रभविष्णूचं म्हणजे प्रभव म्हणजे उत्पत्ती करणारंही तेच आहे. म्हणजे भूतांना ते धारण करतं, म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्था या परब्रह्मामुळे होतात. तर अशा प्रकारे या परब्रह्माचे गुण सांगतायत. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्टितम. आता हे परब्रह्म कसं आहे, ज्योतिषामपि ज्योती, ज्योती म्हणजे तेज किंवा प्रकाश,
ज्या ज्या वस्तू आपल्याला तेजस्वी दिसतात त्यांना हे तेज कुठून मिळालं, तर त्या परब्रह्माचं जे तेज आहे त्यापासून यांना तेज मिळालं. म्हणून ज्योतिषामपि ज्योतिही, म्हणजे तेजाचंही ते तेज आहे. आणि तमसहा परम, अंधकाराच्या पलीकडे आहे. म्हणजे त्या भगवंताचं आपण तेजोमय विश्वरूप पाहिलेलं आहे की किती तेजस्वी ते रूप होतं की जे सामान्य चक्षूंना दिसणारच नव्हतं. म्हणून दिव्य चक्षुनी बघावं लागलं. ते अंधकाराच्या पलीकडचं आणि अतिशय प्रकाशमय तेजस्वी आहे. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्व विष्ठितं. हृदि म्हणजे हृदयात, सर्वांच्या हृदयामध्ये तेच अधिष्ठित आहे. म्हणजे हृदयामध्ये सर्वांच्या या भगवंताचा निवास आहे. भगवंत कुठे राहतात, तर हृद्देशे तव अर्जुना, हे भगवंता माझा निवास कुठे म्हणून जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा हृद्देश आहे म्हणून सांगितलं. मी प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये स्थित आहे. पण मायेच्या पटलामुळे त्याचं अस्तित्वच आपल्याला जाणवत नाही आणि मायेच्या त्रिगुणामध्ये आपण गुरफटतो आणि त्यामुळे भगवंताकडे आपलं लक्षच जात नाही. आता हे कसं आहे, त्याची 3 विशेषणं सांगितले: ज्ञानम, ज्ञेयम आणि ज्ञानगम्य. ज्ञेयचा अर्थ आपण पाहिला की जाणून घेण्यास योग्य. जीवानी जन्माला काय जाणून घ्यायला पाहिजे, तर ते परब्रह्म तत्व हे जाणून घेण्यास योग्य आहे. ते जाणून झालं म्हणजे जाणण्याची क्रिया घडली की काय मिळतं, आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणजे जाणलं की काय झाली, आपले असतात ज्ञान प्राप्त झालं. आणि जाणून काय घेतलं आपण, तर परब्रह्म तत्व घेतलं. म्हणजे ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यास योग्य, ज्ञान म्हणजे जे जाणून घेतलं ते परब्रह्म तत्व. आणि हे साध्य कशाने होतं, हे देय तत्वाचं ज्ञान कशाने होतं, तर तेही ज्ञानगम्यम. गम्य म्हणजे प्राप्त होणारं, त्या दिशेने जाणारं, तर ज्ञानानेच प्राप्त होतं. अशा प्रकारे हे जे भगवंताचं परब्रह्म रूप आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. ते ज्ञानमार्गानेच आपण जाणून घेऊ शकतो. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावाय उपपद्यते. आता हे जे मध्येच भगवंतानी क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान हे सगळे विषय कशासाठी सांगितले, कारण त्याला भगवंताला, अर्जुनाला आपल्या भक्तीकडे वळवायचं आहे. कारण भगवंताचं रूप जाणून घेणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय असायला पाहिजे. म्हणून त्यांनी हाही मार्ग अर्जुनाला सांगितला आहे की इति म्हणजे अशा प्रकारे मी तुला क्षेत्र म्हणजे काय सांगितलं, शरीराचं ज्ञान सांगितलं, शरीर कोणत्या घटकांनी बनलेलं आहे ते सगळं सांगितलं. ज्ञान म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा जो मार्ग, तो मार्ग जो आहे त्या मार्गाने जाऊन आपण जे मिळवतो ते आहे ज्ञान. आणि ज्ञेय हे च उक्तम समासतः, हे मी तुला समासतः म्हणजे संक्षेपाने थोडक्यामध्ये सांगितलं. हे का सांगितलं त्याचं उत्तर भगवंत देत आहे की मद्भक्त जो माझी भक्ती करतो ना त्यांनी हे जाणून घेणं आवश्यक आहे. कारण एतद विज्ञाय, विज्ञाय म्हणजे जाणून, माझ्या भक्तांनी जर हे जाणून घेतलं तर तो काय होतो, त्याची गती कुठे होते, मद्भावाय उपपद्यते. मद्भावाय, भाव म्हणजे स्वरूप, मद्भाव म्हणजे माझ्या स्वरूपालाच तो येऊन पोचतो. म्हणून अर्जुनाला त्यांनी क्षेत्र, ज्ञान, अज्ञान, ज्ञेय म्हणजे काय या सगळ्याचं वर्णन संक्षेपात थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. प्रकृतीम पुरुषम चैव विद्यनादौ भावपी विकारांश्च गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवात. का परब्रह्म तत्व म्हणजे काय आहे, तर परब्रह्माला जेव्हा एकोहम बहुस्यम अशी प्रेरणा झाली तेव्हा त्यांनी प्रकृती आणि पुरुष हे निर्माण केले. तर ह्याच्यामध्ये 2 मत आहेत. एक सांख्यमतवादी आहेत आणि एक आहेत ते वेदांती आहेत. त्या दोघांच्या विचारामध्ये थोडा फरक आहे. सांख्य लोक जे आहेत ते प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत आणि ते स्वयंभू आहेत. म्हणजे एकापासून दुसरा निर्माण झाला असं नाही, ते स्वतंत्र आहेत असं मानतात. आणि वेदांती मात्र काय म्हणतात की प्रकृती ही परमेश्वरापासूनच झालेली आहे, त्यामुळे ती स्वयंभू नाही, त्यामुळे ती अखंड पुरुषाच्या ताब्यामध्ये असते किंवा त्याच्या मताप्रमाणे, त्याच्या प्रेरणेप्रमाणे ती वागत असते. आणि प्रकृती ही पुरुषापासून केव्हा निघाली हे मात्र काही सांगता येत नाही. आणि अशा प्रकारे इथे काय केले गीतेमध्ये, तर वेदांती आणि सांख्य या दोन्ही मतांचं एकत्रीकरण केलेलं आहे. म्हणजे दोन्हींची मतं ही एका दृष्टीने बरोबर आहेत, पण ती
काही तत्व मुळाशी आपल्याला ती थोडीशी परस्पर विरोधी वाटतात. तर प्रकृती पुरुषम चैव विद्धी अनादौ उभावपी, म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे काय तू विद्धी म्हणजे जाण. कसं जाण? अनादौ उभव, उभव म्हणजे दोघंही अनादी आहेत असं जाण. आता हे मत कुणाचं झालं? हे सांख्यांचं मत झालं. तर त्यांच्याही विचाराचा इथे विचार केला गेला आहे आणि तेही मत योग्य आहे, कारण ती एक विचारसरणी आहे म्हणून त्याचा इथे उपयोग केलेला आहे. विकारांश गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवात. आता दोन्ही मतांमध्ये हे मान्यच आहे की त्रिगुण, त्याच्यापासून झालेले विकार म्हणजे पंचमहाभूत, अहंकार, महत्त्व, हे जे सगळं आहे आणि मग पंचमहाभूतापासून निर्माण झालेली सगळी भूतमात्र, ही जी सगळी निर्माण झाली ती प्रकृती संभवान आहे. संभव म्हणजे उत्पत्ती. तर हे सगळे विकार आणि गुण हे प्रकृतीपासूनच निर्माण झालेले आहेत. हे मात्र मत दोघांच्या मध्ये समानच आहे. कार्य करण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते, पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतू रुच्यते. आता प्रकृती ही कार्य करत असते, कारण प्रकृतीनेच गुण निर्माण केले, त्रिगुण सत्व रजतम आणि पंचमहाभूत आणि सगळे प्राणीमात्र तिची निर्मिती आहे आणि त्यामुळे ती सतत काय करत असते की प्रकृती सगळी कार्य करत असते. आता कार्य, करण आणि कर्तृत्व हे तिथे 3 शब्द आलेले आहेत. कार्य म्हणजे काय? तर इच्छित वस्तू जी आपली असेल ती मिळण्यासाठी इंद्रिय जी क्रिया करतात त्याला कार्य म्हणायचं. म्हणजे देहावस्था जी आहे, देह जी क्रिया करतो ती त्याला आपण कार्य म्हणायचं. करण याचा अर्थ आहे साधना. साधना म्हणजे ते कार्य करण्याकरता काहीतरी साधन हवं. मग ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली तो पदार्थ म्हणजे ते प्राप्ती ज्याची करायची आहे ते आहे करण, ते आहे साधना आणि ते मिळवण्याकरता इंद्रिय जी क्रिया करतात त्याला आपण कार्य म्हणायचं. आता हे कार्य करण्याची कुणाकडून तरी प्रेरणा मिळावी लागते, त्याशिवाय काही इंद्रिय हालचाल करत नाही. म्हणजे इच्छा मनात झाली, इंद्रिय कार्य करायला तयार आहे, तरी त्या इंद्रियांना प्रेरणा मिळायला पाहिजे. तर त्या इच्छित वस्तूच्या प्राप्तीसाठी मनाकडून प्रेरणा मिळते, मनामध्ये ती इच्छा निर्माण होते आणि ती मन इंद्रियांना ते काम करायला लावतं. म्हणून प्राप्तीसाठी मनाकडून जी प्रेरणा मिळाली जाते त्याला कर्तृत्व असं म्हणायचं. आता हे कार्य, करण, कर्तृत्व याला कारण कोण आहे? ही प्रकृतीच कारण आहे. कारण ही इंद्रिय, मन सगळे निर्माण कोणी केलं आहे? प्रकृतीनेच केलेलं आहे. त्यामुळे मनाकडून मग कर्मेंद्रियांना प्रेरणा मिळते आणि मग त्याप्रमाणे कर्म घडतात. ही कर्म कशी असतात? तर जर इच्छिलेली वस्तू किंवा इच्छिलेल्या वस्तूच्या प्राप्तीचं कार्य हे चांगल्या मार्गाने होत असेल, सत्वगुणाने होत असेल तर ते कार्य उत्तम प्रकारचं मानलं जातं, सत्कार्य मानलं जातं. ते जर रजोगुणावरती अधिष्ठित असेल तर ते कार्य मध्यम मानलं जातं आणि तमोगुणावरती आधारित जर एखादी कृती घडत असेल तर ते कार्य निकृष्टहीन दर्जाचं मानलं जातं. तर कार्य कारण कर्तृत्वे हेतू, इथं हेतूचा अर्थ कारण घ्यायचा. कार्य, करण आणि कर्तृत्व यासाठी कारण कोण घडतं? तर प्रकृती. म्हणजे प्रकृती हीच त्याला कारणीभूत आहे असं उच्चते म्हणजे म्हणतात. मग पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतू उच्चते. आता प्रत्यक्ष पुरुष हा काहीच कार्य करत नाही आहे. कार्य करते ते सगळं प्रकृती करते. पण प्रकृतीने हे कार्य केलं म्हणजे इच्छित वस्तू प्राप्त झाली की ते प्राप्त झाली तर सुख होतं, प्राप्त नाही झाली तर दुःख होतं. मग हे जे सुख किंवा दुःख हे जे भाव आहेत याचा भोग कोण घेतं? तर भोक्तृत्वे पुरुष हा हेतू उच्चते. म्हणजे त्याचं कारण कोण आहे? उपभोगाचं कारण कोण आहे? तर तो मात्र पुरुष आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकृती सगळी कार्य करते, मनापासून प्रेरणा मिळते, इंद्रिय कार्य करतात, इच्छित वस्तू प्राप्त झाली तर सुख, प्राप्त नाही झाली तर दुःख. आणि हे जे दोन्ही भाव आहेत हे भावाचा उपभोग घेणार आहे ते म्हणजे पुरुष. आणि पुरुष म्हणजे आपल्या जीवस्था शरीरामध्ये असणारा जीव किंवा प्राण किंवा आत्मतत्व की जे परब्रह्माचा अंश आहे ते स्वतः काहीही करत नाही, म्हणजे अकर्ता आहे. परंतु तरी गुणांचा उपभोग मात्र तोच घेत असतो, तो पुरुषच घेत असतो. आणि मग ह्या पुरुषांनी घेतलेल्या गुणांच्या उपभोगामुळे ते जर सत्व कार्य असेल तर पुण्यप्राप्ती, निकृष्ट कार्य असेल तर पाप, आणि अशा प्रकारे मग त्याच्यापासून पुढील जन्माचा प्रवास सुरू होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.